वैष्णवी आत्महत्या प्रकरणी 7 दिवसांच्या नंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक. पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी अटक केल्याची माहिती. पुण्यामधल्या वनंदे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कसपडे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राजेंद्र हगवण्यांचे सख्खे भाऊ संजय हगवणे चौकशीसाठी ताब्यात. भाऊ राजेंद्रना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा पोलिसांना संशय. विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी अनिल कसपटे यांच्यासोबत साधला संवाद. गोरे यांनी कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे आज कसपटे कुटुंबियांची घेणार भेट. काल सुप्रिया सुळेंनी कसपटे कुटुंबियांसोबत फोनवरून साधला संवाद. पुण्यातल्या हडपसर भागामध्ये पुन्हा एका विवाहितेची हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या. सासरकडील नातेवाईकांच्या छळामुळे तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या. धुळ्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाने 15 कोटी रुपये जमा केले. यामधले 5 कोटी काल धुळे विश्रामगृहामध्ये पकडले. नाशिकमधल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 48 तासांच्या नंतर सुद्धा धुमसतच आहे. 1 किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण. मोंढे गावामधल्या घरांना कुलूप लावून रस्ते सुद्धा निर्मनुष्य. छगन भुजबळांना मंत्रिपदाच्या नंतर 3 दिवसांमध्ये देखील खातेवाटप नाही. मिळेल त्या खात्यावर काम करू, भुजबळ यांची भूमिका. भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्याच्या संदर्भात हालचाली असल्याची माहिती. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.